आज वसगडे येथे येरळा नदीवरील उपसाबंदी रद्द करावी यासाठी नांद्रे, वसगडे, खटाव, ब्रह्मनाळ, शिरगाव, बेंद्री या गावाची बैठक लक्ष्मी मंदिर येथे पार पडली व त्या बैठकीमध्ये या ठिकाणी येरळा नदीमध्ये जे आता सध्या पाणी आहे डबक्याच्या स्वरूपात, ते पाणी हे तासगावचा कापूरवाडा म्हणजे जे नगरपालिकेचं घाण पाणी, जे सांडपाणी आहे, तसंच या इतर गावातील सांडपाणी आहे आणि सदर पाणी हे थेट ब्रह्मनाळ येथील कृष्णा नदीच्या डोहात मिसळते व या डोहामधून जवळजवळ 15 ते 20 गावांना पिण्याच्या पाणी पुरवण्यासाठी योजना कार्यान्वित आहेत आणि हे पाणी त्या डोहामध्ये गेल्यामुळं साथीचे आजार निर्माण होण्याची शक्यता आहे आणि हे पाणी जर इतर शेती व इतर कारणासाठी त्याचा वापर केल्यास हे पाणी दूषित असून त्याचे अद्ययावत रिपोर्टसुद्धा शासनाकडे गेलेले आहेत की ते पाणी दूषित आहे, पिण्यालायक नाही. मग हे पाणी जर पिण्यालायक नसेल तर हे इतर कारणासाठी वापरावं, नदी स्वच्छ राहील. या कारणास्तव येत्या 23 तारखेला मंगळवारी आम्ही वारणाली येथे मंडल अधिकारी यांच्या ऑफिसमध्ये त्या ठिकाणी धडक जाणार आहोत आणि त्या ठिकाणी त्यांना प्राप्त परिस्थितीची माहिती देऊन आम्ही वेळ प्रसंगी कलेक्टर साहेबांना सुद्धा भेटणार आहोत व वरील परिस्थिती सांगून दूषित पाणी पुरवठा हा दुसरीकडे वळवण्यात यश येतं आहे. तर त्या ठिकाणी आम्हाला त्यांनी उपसा बंदीचा निर्णय जो आहे एरियावरचा तो रद्द करावा, यासाठी आम्ही पुढील जे काय करावं लागेल ते करणार आहोत.